आज आम्हाला जायचं होतं मशनेरला, त्यासाठी तर सकाळी सकाळी माझ्या पार्थला 4 वाजता उठवायचं माझं चाललेलं होतं, तरी सुद्धा तो एकाच आवाजाला आज उठला होता। त्यानंतर मी माझे सगळे कामं आवरून घेतले, तोपर्यंत आव्हानने चहा बनवला होता, ते घेतलं। ते घेऊन आता रात्री सगळी तयारी करून ठेवली होती, म्हणून आवरायला काही जास्त वेळ लागला नाही, पटकन मी माझं आवरून घेतलं। आता शीलाचं थोडं टाइम होतं म्हणून थोडंसं घरीच वेट केला, त्यानंतर ती आल्यानंतर लगेच निघालो आम्ही। निघाल्यावर पहिला ब्रेक आम्ही चहाचा घेतला होता, कारण सकाळ सकाळी चहा तर झालाच पाहिजे। त्यानंतर आता आम्ही गॅस भरण्यासाठी थांबलेलो होतो, इथं आमचं वेट करायचं चाललेलं होतं, कारण सध्या गॅसची खूप जास्त शॉर्टेज होती आणि आम्ही ऑटोनच जात होतो, म्हणून आम्हाला गॅस पाहिजे होता। ते फुल करून घेतलं। त्यानंतर सकाळचा छान असा व्ह्यू एन्जॉय करत परत आम्ही आता नाश्त्या जागी थांबलेलो होतो। आता इथून आम्हाला जवळपास 1-1.5 तास लागणार होतं, त्यामुळे पहिले नाश्ता वगैरे करून घेतलं। त्यानंतर लगेच मशनेरमध्ये पोहोचलो। तिथे गेल्यावर प्रसाद घ्यायचं चाललेलं होतं। आता ह्यांना तर काही कळत नाही, हे फक्त पैसे देतात आणि आम्हाला गुळ वगैरे द्या म्हणतात, पण इथं दाजीचं खाली बसून येचून घ्यायचं चाललेलं होतं। ते नको, हे नको, ते म्हणत होते ते। त्यानंतर इथं माझ्या पारचं असं झेंडे घेतलं होतं, तर अशी काही मस्ती त्याची चालू होती। मग छान दर्शन वगैरे घेतलं। त्यानंतर प्रदक्षिणा वगैरे करायची होती, ते करून घेतली। आता आज खूप जास्त भीड होती, तरी सुद्धा एकदम छान दर्शन झालं होतं आमचं। आणि माझ्या पार्थला दर्शन करजोपर सुद्धा दम नव्हतं, म्हणून पहिले पटकन त्याला गाडी वगैरे घ्यायची होती, ते घेऊन दिलं। आणि शीलाची काही छोटी मोठी शॉपिंग राहिलेली होती, तिने ते करून घेतली। मग योगायोगी आम्हाला तिथं तिचे सासू सासरे भेटले होते, ते निवद करायला आज आले होते मशनीरला। ते करून छान त्यांना भेटून वगैरे घेतलं। त्यानंतर मी माझ्याही घरी गेले होते गावाकडे, तिथेही सगळ्याला भेटून बोलून आले होते, पण तिथं काही क्लिप घेणं झालं नाही मला। तर असा होता माझा आजचा दिवस। भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।